पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल संदर्भात हालचाली पुन्हा गतिमान झाल्या असून ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय गुप्तचर संस्था रॉचे वरिष्ठ अधिकारी थेट मैदानात उतरले। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्याची मोहीम आता सुरू केली आहे। महाराष्ट्रातील मराठवाड्यावर आता केंद्रीय तपास यंत्रणांचं विशेष लक्ष आहे। सविस्तर पाहूयात। ऑपरेशन सिंदूर नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात। स्लीपर सेलवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर। अंतर्गत सुरक्षेचा उच्चस्तरीय आढावा। छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणी सारख्या ठिकाणी यापूर्वी अटक झालेल्या दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात स्लीपर सेलचं अस्तित्व असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे 2006 मध्ये वेरूळ येथे पकडण्यात आलेल्या AK-47 रायफल्स आणि RDXचा उल्लेख अद्यापही सुरक्षेच्या जोखमीच्या दृष्टिकोनातून केला जातो। रॉच्या पथकानं संवेदनशील ठिकाणांना भेटी देत सुरक्षेची सखोल पाहणी केली। जागतिक वारसा स्थळ वेरूळ आणि अजिंठा लेणी, जायकवाडी धरण, नांदेडचा गुरुद्वारा, परळी वैजनाथ मंदिर आणि कृष्णेश्वर मंदिर या ठिकाणी विशेष निरीक्षण करण्यात आलं। या सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन सुरक्षेचा स्वतंत्र आढावा घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहेत वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचा समावेश या ठिकाणी राहिलेला आहे। मागच्या 2 दशकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लीपर सेल्स, ज्यामध्ये ISISशी संबंधित, सिमीशी संबंधित, PFIशी संबंधित सुद्धा खूप सारे अतिरेकी हे मराठवाड्याशी संबंधित, बीड आणि छत्रपती संभाजीनगरशी संबंधित त्या ठिकाणी सापडले होते। रॉचे अधिकारी त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी मराठवाड्यामध्ये व्हिजिट करणं आणि सिक्युरिटी रिव्ह्यू करणं हे महत्त्वाचं ठरतं। मराठवाड्यामध्ये याआधी सिमी, PFI आणि ISIS सोबत संबंधित कारवायांशी काही जणांचे धागेदोरे समोर आले होते। NIA आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकानं येथे अनेकदा छापे टाकून संशयितांना अटकही केली आहे। त्यामुळे सध्याच्या हालचालींना अधिक गांभीर्यानं घेतलं जात आहे। फक्त मराठवाडाच नव्हे तर राज्याच्या इतर भागातील संवेदनशील स्थळांची देखील आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं ही मोहीम निर्णायक ठरू शकते, अशी माहिती आता वरिष्ठ सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे। हे अधिकारी मराठवाड्यात आल्याच्या नंतर बारकाईनं पाहणी करतायत आणि हे अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे रॉचे अधिकारी बारकाईनं सखोल तपासणी करतायत, चौकशी करतायत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे अधिकारी येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही जर अनुचित प्रकार घडत असतील किंवा काही कृत्य घडत असतील तर ते रोखण्यासाठी ते अधिक सतर्क झालेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।